पाटील साहेबांचं उपोषण होतं 29 तारखेपासून आणि गणपतीचं माहोल पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. आणि त्या चालू परिस्थितीमध्ये आपल्याला मार्ग काहीतरी काढणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने अ, गणपती संपणं महत्त्वाचं होतं आणि गणपती संपल्यानंतरच आपल्याला पुढची दिशा किंवा बाकीची गोष्टी आणि त्यात जरांगे पाटलांचं उपोषण चालू होतं. त्यामुळे आपण थोडं शांत बसलो होतो. कारण आपण तिथलं कुठल्याही प्रकारची आपली दखल घेतली जाणार नाही, हे आपल्याला पूर्ण माहिती होतं. अनेक मंत्री किंवा आमदारांना कॉन्टॅक्ट करत संपर्क चालूच आहे माझा आणि त्या अनुषंगाने माझा तो प्रयत्न आहेच. पण सध्याच्या घडीला हे त्यांचं उपोषण संपणं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि ते आज संपलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने आता पुढील दिशा जी आहे, सर्व प्रशिक्षणार्थींच्या बरोबर चर्चा करून लवकरच त्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतोय. ज्यांच्या माध्यमातून माननीय श्री उदय सामंत साहेब, त्याचबरोबर माननीय भरतसिंग गोगावले साहेब, 2-3 मंत्री आहेत, आमदार आहेत. त्या सगळ्यांशी संपर्क करून लवकरच एकनाथजी शिंदे साहेबांची तारीख घेऊन पुढली दिशा ठरवणार आहोत आपण. म्हणजे आता हे आंदोलन संपलंय. यानंतर आता आपण जे मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी आहेत, यांच्या हां. मागण्यासाठी पुन्हा महाराष्ट्रात त्याच प्रकारे ज्या प्रकारे माननीय जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं, त्या प्रकारे पुन्हा जे प्रशिक्षणार्थी आहेत, यांनी असं आंदोलन छेडायला पाहिजे. म्हणजे त्यांना लवकरात लवकर न्याय मिळेल, असं तुम्हाला वाटतं ना? हॅलो, हॅलो. आवाज येतोय? आवाज कट व्हायलाय साहेब 1 मिनिट. हॅलो. हॅलो, मला ऐकू येतंय येतोय का आवाज. तुम्हाला? आवाज येतोय पण दिसत नाही इथं. फ्रंट कॅमेरा चालू आहे, बॅक कॅमेरा चालू करा म्हणजे. हॅलो. हॅलो, हां, येतंय ऐकू? आवाज येतोय पण समोरचा कॅमेरा चालू आहे पुढचा. गाडीची लाईट दिसते समोरची. बॅक कॅमेरा. गा मी गाडीत आहे ना, अंधार आहे सध्या. हां, हां. गाडीमध्ये आहे, लाईट लागत नाही. बाबा जे धुळे ते ते माननीय अभिलाल दादा देवरे यांचं जे आंदोलन चालू आहे, त्याला आपला पाठिंबा आहे. आपण त्याला भेट वगैरे देणार आहेत का काही? आपण त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्यात हो. काही त्यात मात्र शंका नाही. फक्त आता विषय असा आहे, की त्या ज्या ठिकाणी उपोषणला बसलेले आहेत, त्या ठिकाणी तिथले जे नियोजन जे असतं किंवा उपोषणच्या पूर्वी काही प्राथमिक नियोजन असतं. मीडिया असेल किंवा मग तिथं जे स्थानिक आमदार असतील किंवा मंत्री असतील, यांच्याशी संपर्क होणं अत्यंत गरजेचं आहे, की तिथं मध्यस्थी होणं अत्यंत गरजेचं आहे. ते मध्यस्थी तिथं या ठिकाणी होत नाहीये. हे त्या ठिकाणचं एक दुर्भाग्य आहे आणि प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी उपस्थित होणं अत्यंत गरजेचं आहे. संख्याबळ खूप महत्वाचं आहे आणि जर संख्याबळ असेल, तर बाकीच्या गोष्टी तिथं होऊ शकतात. पण आता तिथं कसं आहे, की तिथली मीडिया जी आहे, ती मीडिया एवढी काही स्ट्राँग नाही आहे. तिचं एक न सुटणारं कोडं मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा भेडसावतंय. नक्कीच. हां. मीडियाची कॉन्टॅक्ट असल्याशिवाय काय होणार नाही. ते आपण पाहिलं मीडिया की खूप सांगलीचं महत्वाचं आंदोलन जे तुम्ही केलं कारण होतं, ते तिथं संपूर्ण तुम्ही महाराष्ट्रात तिथं गाजलं होतं. तुम्ही तिथं बसलेला आहात. आम्ही काय केलंत, की सांगलीमध्ये स्टार्टिंगपासून एंडपर्यंत सगळ्याच पक्षातल्या प्रत्येक माणसांना येऊन पाठिंबा त्या ठिकाणी आम्हाला दिलाय. हो. सांगलीमधल्या कार्यक्रमामध्ये. सत्तेतले असणारे भाजप असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, जेवढे पक्ष आहेत त्या प्रत्येक पक्षाची मंडळींनी आम्हाला पाठिंबा दिलाय. हो. तर तसं त्या ठिकाणी येऊन पाठिंबा देणं गरजेचं आहे. स्थानिक ते सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे. पण त्या ठिकाणी ते होऊ पाहत नाही. त्याचा काय प्रॉब्लेम आहे नेमका काय समजत नाही. बाबाजी आपण सदस्य नोंदणी संबंधी बोलले होते. त्यासंबंधी झालंय का त्याची हो, प्रोसेस? आता पूर्ण महाराष्ट्रामधलं संख्याबळ किती आहे हे अपेक्षित महत्वाचं आहे. कारण काय होतं, की नेतृत्व म्हणून प्रत्येकजण आंदोलनाची दिशा ठरवतं. पण तिथं बाकीची मंडळी उपस्थित राहत नाहीत. फक्त कमेंटवरतीच सगळ्या गोष्टींची भर पडते. त्याच्यामुळं खूप मोठा प्रॉब्लेम होतो. आपल्याला संख्याबळ खूप महत्वाचं आहे आणि संख्याबळ शेवटी कुठलीही गोष्ट शक्य होऊ शकत नाही. आज जरांगे पाटलांचं उदाहरण तुम्ही घ्यायला गेला तर तिथं काही अडचण नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही करताय, गुरुजन चॅनलवाले प्रयत्न करतात. आमचे निपुल बाळासाखरे आहेत अकोल्याचे ते करतात. तुमचे नंदुरबारचे निलेश सर करतात. म्हणजे सगळेजण प्रयत्न करतात. फक्त चॅनलवरती आपल्या चॅनलवरती या सगळ्या गोष्टी होतात. पण हं. वास्तविक पाहता हे राज्य लेव्हलला जाण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे ना. हो. हा विषय बारका विषय नाहीये. मी वारंवार सांगतोय आपल्याला.